अवघड ठिकाणी अशा प्रकारे साप आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याचं जुनं सगळं घर आहे आणि पाठीमागचं बांधकाम चालू आहे. राहत्या पायरीखाली तुम्ही बघितला, वाटलं नव्हतं तिथं 2-3 बेडूक आम्हाला दिसले. सामान अस्ताव्यस्त होतं आणि साप आपल्याबरोबर असं राहत असतात. आम्ही बघितल्यावर त्याचा विचार करतो आणि त्याच्यात निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करता येत नाही. हे आपल्याबरोबर होते खरं आहे. आता आम्हाला पण साधा विरुळा असावा, धामण असावा असं वाटलं, पण ते विरुळा किंवा धामणी नव्हता, तर नाग होता. लक्षात घ्या, फणा जरी काढला नाही तरी आपल्याला कळेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही नोटीस करण्यासारखी, अगदी आम्ही जवळून काढलं, साप छोट्याशा सगळे दबून बसलेले असतात आणि ते काढताच तो जागा मिळते तिथं पळत सुटला. काही रागीट असतात, ते फणाकडे उभं राहतील, एकदम तुझा पाय पडला चावतील, पण अशा शक्यता फार कमी होतात पळण्याच्या. घडतात तुम्ही वेळोवेळी व्हिडिओ बघत असता. 2 वर्ष वेळाचा नाग आहे. फणा जरी काढत असला तरी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यावर दिसणारं चिन्ह फक्त फणा काढल्यावर दिसतंय. कधी कधी ते घाबरतात तेव्हा स्वतः घाबरले असतात, पण आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न असतोय. म्हणजे आमच्यापासून त्यांना पळून जायचं असं लक्षात घ्या. यापेक्षा वेगळे काही नाही. माझ्या जवळ ह्याला सोडून टाकलं तरी तो पळण्याचा प्रयत्न करणार आणि त्यासाठी आपण समजून घेणं गरजेचं आहे. हा साप जर न बघितला, असे कित्येक दिवस आपल्याजवळ राहत असेल, फक्त आम्ही बघितल्यावर घाबरतो हे चुकीचं वाटतंय मला. न बघता तो आपल्या इथंच होता, जवळच होता आणि हा पकडून सुद्धा दुसरे राहणार आहेत. म्हणून एखादा साप पकडला विषय संपत नाही. हे डोक्यात ठेवून आपल्याजवळ आहेत, आपण काळजी घ्यायची आहेत, पण काय झालं नाही हे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे उगीच भिणं पण सुद्धा गरजेचं नाही आहे. साधारण 2 वर्ष वेळाचा नागा आरामात सापडला असं म्हणावं लागेल. आणि याच्यापासून तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घ्या आणि उगीच घाबरू नका. धन्यवाद.